हाय गाइज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आज आम्ही पूर्ण पॅकिंग करायची आहे. अजून एक आठवडा राहिला इंडियाला जाण्यासाठी. तर आम्ही फार एक्सायटेड आहोत. आज मी घरीच आहे. आज वर्क फ्रॉम होम करणार आहे. आज थोडेसे काम आहेत ते आज मी करून घेईल. आज बाहेर पण मस्त ऊन आलेलं आहे आणि खूप मस्त वाटत आहे. गार्डनमध्ये तर एकदम बहार आली आहे. आणि हे पहा, हे गोबीचे झाड, टमाटे मी अजून श्रुतीने अजून काही दाखवले नाहीत, पण याला फार फुलं आणि छोटे छोटे टमाटे पण आलेले आहेत. तर मी तुम्हाला दाखवल ते सुद्धा. तर बहुतेक आम्हाला आता जाण्याच्या आधी खायला तर बहुतेक भेटणार नाहीत, कारण फार छोटे छोटे आहेत ते. तर एकदा तुम्हाला दाखवतो ते. बघू, या आजीला आम्ही सांगितलं पाणी टाकण्यासाठी टमाट्यांना, म्हणजे या पूर्ण झाडांना. पण बहुतेक आजीला खायला भेटतील टमाटे किंवा इथं मटर. कचऱ्याची गाडी तर काही आली नाही इथं. सकाळीच मी ठेवून दिले हे कचऱ्याचे टोनर. नाही, जर्मनमधून याला म्युलायमर म्हणतात. आता सध्या लक्षात येत नाही काय इंग्लिशमधून म्हणतात, कारण आम्हाला सवय आहे ना जर्मनमधूनच याला म्युलायमर म्हणण्याची, त्यामुळे ते लगेच लक्षात येत नाही. पण ठीक आहे, नंतर मी इथं टाकेल. त्याला काय म्हणतात मला पाहावं लागेल आता. काल मला कमेंट आला होता श्वेता जाधवचा, की ती सांगत होती मला की माझ्या व्लॉगमध्ये तिने कधीतरी पाहिलं होतं की मी चॉपर आहे, माझं वूडचं चॉपर आहे. हे वालं होतं. हे तिने पाहिलं होतं की मी टाकलं होतं मशीनमध्ये, आपल्या भांडं धुण्याच्या मशीनमध्ये. तर त्याचे असे हालत झालेत. मी दाखवते तुम्हाला. हे असे 2 तुकडे झालेत त्याचे. तर मला वाटलं की तुम्हाला तुमच्यासोबत पण शेअर करू. तर ते वूडच्या जे गोष्टी असतात ते आपल्या याच्या मशीनमध्ये नाही टाकू शकत, नाहीतर मग ते हेच होतात, म्हणजे तुटून जातात. तर मी हे पण टाकलं होतं, आपलं पोलपाट आणि लाटणं. तिने ते पण सांगितलं की ते पण टाकू नकोस म्हणून. तर बरोबर आहे, जर वूडच्या आपण कोणत्याच गोष्टी टाकू शकत नाही मशीनमध्ये, नाहीतर मग त्याची अशी हालत होते. तर मी तुम्हाला पण सजेस्ट करते की तुम्ही पण टाकू नकास. तर हेच आहे, एक अपडेट होता. मला वाटतं आज मी फायनली बॅग काढल्या, येण्याची तयारी करत आहे. आणि मग एवढा दिवस मी का करत नव्हते, कारण इनाचं मी जे म्हणत होते काम आहे, पण ते इनाचं काम म्हणजे झालेलंच आहे. तर इनाचं काम असं होतं की आम्ही इनाच्या पासपोर्टसाठी अप्लाय केला होता. तर तिचं व्हॅलिड होतं पहिलंचं पासपोर्ट सप्टेंबरपर्यंत. सप्टेंबरच्या आधी तर मी वापसच येईल जर्मनीला. तर आम्हाला वाटलं की 6 वर्षाचं भेटत आहे तर अप्लाय करायला पाहिजे, म्हणून आम्ही अप्लाय पण केलं इनचं पासपोर्ट. आणि मग ते आत्तापर्यंत आलंच नाही, कारण मग हे पासपोर्ट व्हॅलिड नसणार, कारण आम्ही दुसरं अप्लाय केल्यामुळं पहिलंचं पासपोर्ट. तर त्यामुळे मग आम्हाला खूप भीती वाटत होती की होईल की नाही म्हणून, कारण मग नाही झालं तर आम्ही नाही येऊ शकणार होतो. त्यामुळे मग आम्ही काल पण गेलो होतो. आणि मग काल गेलो होतो तर त्यांनी सांगितलं आम्हाला सोमवारी यायला सांगितलं. मंगळवारी यायला सांगितलं, कारण सोमवारी ते ऑफिस बंद असतं. आणि मग मंगळवारी आल्याच्या नंतर मग ते जर नाही आलं तिचं पासपोर्ट, तर म्हणजे दुसरं पासपोर्ट बनवून देतील येण्यासाठी. तर मग तेव्हा आम्हाला थोडंसं खुशी झाली की काहीतरी भेटत आहे म्हणून. तर मग आज फायनली आज मी बॅग्स काढल्यात. तर आज मग मी इनाच्या पप्पाचीच तयारी करेल. हे मी बॅग काढली आता, माझी पण काढेल, आणि अजून एक छोटी बॅग इनाची आहे ती पण काढेल. तर मग आज तयारी करते मी. स्टार्ट करते आज एकाची तरी करून टाकते, कारण मग आता काहीच दिवस बाकी नाही आहेत मला येण्यासाठी. आता मी खाली आली आहे, कारण हे जे कंटेनर आहे त्याच्यामध्ये आपलं हे जातं, आपलं किचनचा जो वेस्ट असतो तो जातो. तर त्या वेस्ट आता मला हे धुवायचा होता. तर मला हे कुठं टाकायचं काही कळत नव्हतं. तर मग मी काय करेल, इथे खड्डा करेल, इथे असा त्याच्या खाली या कुठंतरी करेल, आणि त्याच्यामध्ये ते सगळं वेस्ट टाकेल किचनचं. तर त्याच्यामुळे झाडांना पण चांगलं खत भेटेल. तर मग ते मला आता खड्डा खोदायचा आणि मग त्याच्यामध्ये सगळं वेस्ट टाकेल मी. तर इथे मी खड्डा बनवेल असा मोठासा, आणि त्याच्यामध्ये सगळं ते हे टाकून टाकेल,
वेस्ट जे की मी सांगितलं तुम्हाला. काय त्याच्यामध्ये फेकून टाकली. कुठे आहे बेटा? वही आहे तिथं. दाखव कुठे आहे. अरे हा गांडूळ आहे बेटा ते. काय बा याच्यात कुठे ते पाणी टाकायचं आहे इथं. हा Mama. काय रे बेटा? काय झालं? अरे ते कशाचं आहे ते झाड? मिरचीचं. हा? मिरची. अरे सेलोटेप आणून लावला. आता इनाचे पप्पा आलेले आहेत. मला जॉईन केलं त्यांनी ऑफिसच्या नंतर. किती कष्ट. ऑफिस झालं की लगेच घरचे का मेहनतीचं काम चालू आहे. म्हणजे ऑफिसून आलं की लगेच ते झाड आहे तिथं मी याचं माझ्याने आताच तुटलं. बस झालं जास्त पण खूप झालं. काय माती. कारण ते आता जाणार आहे आणि हे कंटेनर आता नाहीये वाटतं. आपण आल्यावर हा तर माझ्यात कचरा नाही टाकू शकत आम्ही. हा मग ते वास खूप येईल त्याच्यामुळे ते स्वच्छ करून ठेवायचं आहे. त्याच्यामुळे ते साफ करणं चालू आहे. हा आणि खूप घाण पण आहे. राईट. येस बेबी. इनूचं काय चालू आहे? इनू मस्त माती खेळायची आहे तिला. पाणी अजून या. ओके ओके आय विल गिव्ह यू नो प्रॉब्लेम. ओके हा व्हॉट स्पीक लाऊडली नो. बेटा थांब थांब तू तिथंच थांब. तू इथंच थांब. ते वास येतोय नो. तिथंच थांब ना. ते पाणी घे. ते मातीमध्ये खेळ. नंतर आपण थोड्या वेळाने लावते. ओके. ते पाईप घेऊन आलं ते धुण्यासाठी. तर आता तिला त्याच्यातच खेळायचंय. ते लाव म्हणत आहे. खूप वास येत आहे. मी टाकू का? नाही मी टाकतो. बस ते असं आपल्या किचनचं वेस्ट आहे हे. आता याला वॉश करावं लागेल ना. अजून ते पाणी टाकावं लागेल ना. तर मग ते किती चिटची झालं. तिथं वास येतो त्याच्यातून खूप. वेट पापा इज गिविंग. ओके वेट.
हो देत आहेत थांब घे. आता काय पाणी टाकू? हा मग ते पाईपाने मारायचं ना, पाईपनी प्रेशरने मारलं की होऊन जाईल. लावून येऊ का? मी सुरू करून येतो, तू पकड. चिचे येते पाणी. थांब थांब येते पाणी. पापी देत आहे. थांब पापी. मेनू याची गरज नाही ना. नाही ते हळू टाकावं लागेल, पाणी अंगावर उडेल. हो मा अगं इनू थांब ना, ते बंद झालं. थांब थोडस. ते बघ ते पापी कसं करत आहे. बघ बघ पापी कसं करत आहे. अयो ते बघ तेच. देते तुला. थांब तर तू रडू नकोस. देते मी तुला. थांब. यू डोंट क्राय. ओके तर अशा प्रकारे तुम्ही पण करू शकतो. जे वेस्टेज असतं आपलं किचनचं ते जमिनीमध्ये टाकून खत तयार होतं, तर तुम्ही पण तसं करू शकतो. तर अशा प्रकारे त्याला हे केलेलं आहे ॲज इट इज. ओके ऑल इज गुड. सगळ्यात मस्त. काय नो थांब लावते. थांब तू स्टॉप क्राईंग. यू स्टॉप क्राईंग फर्स्ट. ओके पापी पापा करत आहे. थांब ना. आता संध्याकाळचे 8:30 वाजले तरी पण किती ऊन आहे इथे. त्या हिरव्या बिल्डिंग वर दिसत असेल ऊन, माझ्या फेसवर पण दिसत असेल. आणि मून पण आहे. तर तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय. बाय सेट स्टॉप. नको नको तोडूस. नको तोडूस. तोडू नकोस. तोडू नकोस. तोडू नकोस. तोडलंच तिने. खूप बदमाश आहे. खूप बदमाश. ते हिरवं हे दाखव कोणचं तोडलं. स्ट्रॉबेरी. हिरवी तोडली स्ट्रॉबेरी तिने.